तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस बोलायला सुरुवात करतो, तेव्हा अजून थोडासा त्याच्यामध्ये त्यांना वेळ देण्याची गरज आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबद्दलची काळजी घेण्याकरता काही पावलं तातडीनं उचलण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती त्यांना मी सांगितलेलं होतं, एसपींना सांगितलं होतं, ॲडिशनल एसपींना सांगितलेलं होतं की मी काल रात्री लेट नाईट येतोय, आज मला 6 वाजता तुम्हाला घेऊन बसायचंय सकाळी. आणि त्या पद्धतीने 6 ते 7 आमची मीटिंग झाली. आणि त्यावेळेस काय करायचं ते तुम्ही पण सुचवा, मी पण काही गोष्टी त्या ठिकाणी विचार करतो. आणि त्याच्यातून शक्ती अभियान हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. ह्याचा उपक्रम बारामती पोलीस हे महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन, कारण याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं फार गरज आहे. कारण त्याच्यातली एक व्यक्ती, हे सगळे 17 वर्षाच्या मधले असल्यामुळे मी कोणाची तुम्हाला नावं सांगणार नाही, कारण 17 वर्ष म्हणजे मायनरची नावं सांगायची नसतात असं पोलिसांचं मत आहे. तुम्ही तुमचं काय सोर्सेसमधनं काढू शकता, परंतु मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही. तर त्याच्यामध्ये हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे. शक्ती बॉस अशा प्रकारची एक तक्रार पेटी आपण ठेवतोय. आणि अनेक महिला मुलींना अडचणीबाबत, उदाहरणार्थ मुलांकडनं होणारा पाठलाग, छेडछाड, किंवा कधी कधी काही मुलं चावटपणे कुठल्या तरी दुसऱ्याच फोनवर फोन करतात, त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही, आयडी, तशा प्रकारचे काही प्रकार चालतात. आणि ते त्यांना मनमोकळेप्रमाणे ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना. अथवा ज्या महिला किंवा मुली सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात, त्यांनी आपली तक्रार मांडावी. याकरता परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह, पोलीस ऑफिस, पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी, म्हणजे मी आत्ता नावं घेतली त्या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात येईल. सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड, गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसेच अवैध गांजा, गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत 2-3 दिवसात सदरची तक्रार पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल. कारण शहर आपलं वाढतंय, जवळपास ते आता एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर म्हणूनच आपल्या शहराची ओळख पुणे, पिंपरी चिंचवडच्या नंतर आपला तसा बघितलं तर नंबर लागतोय. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यात नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. बऱ्याचदा